Hello cute peoples. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये 5 विथ दिशा. मी जात आहे पावभाजी खायला. चला तर मग गेट रेडी विथ मी. सो गाईज, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे विमाननगर मधल्या गायत्री भेळ आणि पावभाजी रेस्टॉरंट मध्ये, जिथे चविष्ट आणि लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड मिळतात. त्यासोबतच त्यांची स्पेशालिटी म्हणजे पावभाजी. सो आता मी रेडी झालेली आहे. कशी दिसते? छान दिसते ना? छान दिसत असेल तर कमेंट मध्ये मला जरूर सांगा. चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया टेस्टी पावभाजी खाण्याकरता. गायत्री भेळ आणि पावभाजी मध्ये कॉफी सुद्धा एक नंबर आहे. भरपूर व्हरायटीच्या कॉफी तिथे भेटतात. सॉरी, आज माझा आवाज थोडासा खराब आहे आणि व्हिडिओ बनवणं मस्ट होतं, तुम्ही समजू शकतात. हे रेस्टॉरंट फिनिक्सच्या एकदम पाठीमागच्या साईडला येतं. तुम्ही मॅपवर जरी टाकलात तर तुम्हाला सहजपणे भेटेल. तर सध्या मी गायत्री भेळ आणि पावभाजी रेस्टॉरंट मध्ये पोहोचलेली आहे. इथे चवीला उत्कृष्ट असा भेळ, पावभाजी आणि अजून भरपूर चविष्ट पदार्थ मिळतात. चला तर मग इथे काय खास आहेत ते पाहूया. मी तुम्हाला इथे मेनू कार्ड दाखवायचं विसरले, कारण इथली पावभाजी एवढी टेस्टी आहे ना, सिरियसली मी आधी गेल्यावर तिथे फर्स्ट पावभाजीच ऑर्डर करते. त्या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये विविध प्रकारचे भेळ, पावभाजी आणि टेस्टी स्नॅक्स आहेत. इथे खास पावभाजी, सेवपुरी, भेळपुरी असे अनेक प्रकार आहेत, पण आज आम्ही फोकस करणार आहोत पावभाजीवर. सो तुम्ही बघूच शकता, दिसायला सुद्धा किती सुंदर आहे ही, आणि खायला तर एक नंबरच. सो आता मी टेस्ट करत आहे गायत्रीची फेमस पावभाजी. या पावभाजीची खासियत म्हणजे त्यात असलेली भरपूर मसालेदार ग्रेव्ही आणि पावावर असलेला बटरचा लेप. चला तर एक बाईट घेऊया. इथे बाजूला अमूल बटर सुद्धा दिलं जातं. ते तुम्हाला पाहिजे असेल तसं चवीनुसार तुम्ही घेऊ शकतात. सोबत काकडी, लिंबू आणि कांदा सुद्धा असतो. वाह, पावभाजी एकदम चविष्ट आहे. बटर आणि मसाल्याचा फ्युजन एकदम परफेक्ट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर.